जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर बांधवानो की ह्या छगन भुजबळचं म्हणणं यायला लागलंय की संघर्षदा मनोज जरांगे पाटील ही अशिक्षित आहेत, अडाणी आहेत असं म्हणणं येईल. तर ह्या छगन भुजबळला सांगायचं आहे की किती जरी अडाणी असलं आणि किती जरी कमी शिकलेलं असलं तरी पण भरपूर समाज ओबीसीमध्ये गेला आणि घालवला, आणि ती बी कायद्यानं घालवला, कायद्याच्या चौकटीत बसून घालवला, आणि तुला रडकुंडी आणून सोडवलं. कारण की तुझा शिकून सवरून काय उपयोग आहे रे? तू फक्त तुझा स्वार्थ साधवून घेतला. फक्त 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार ह्यांच्या नावाखाली तू तुझा स्वार्थ साधवून घेतला. दुसऱ्याचं तर तू काहीच त्याच्यात फायदा केलेला नाही. तसं आमच्या मनोजदादांनी गोरगरिबांचा फायदा केला, घरावर तुळशीपात्र ठेवलं आणि गोरगरिबाची लेकरं ही आरक्षणात टाकली आणि त्यांचं कल्याण केलं. तसं तू काय केलं? ज्यावेळेस ज्ञानेश्वरीताई मुंडेताईंना ज्यावेळेस गरज होती तर तिथं धनंजय मुंडे देखील गेला नाही, तू पण गेला नाही, आणि ह्या लक्ष पण गेला नाही, कोणच गेलं नाही. का? ती वंजारी समाजाच्या नव्हत्या का त्यांना तू न्याय द्यायला गेला नाही? आणि मला आणखीन एक कळकळीची विनंती आहे की ओबीसी बांधव असतील किंवा मराठा बांधव असतील, कुणीही आत्महत्या करू नका. कायद्याच्या चौकटीत जे आरक्षण आहे ती नक्कीच आम्ही घेऊ आणि तुमच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे पण 100% आहे. कारण की हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि पुरावा आहे, त्या पुराव्यानुसार आम्ही नोंदी घेणार आहोत. आणि त्या दिवशी धनंजय मुंडेनं त्या सापासारखं तोंड तिथं काढलं वरती आणि सांगितलं की हे असं झालं तसं झालंय. मग ज्यावेळेस ज्ञानेश्वरी मुंडेताईंच्या पण मिस्टरांची हत्या झाली होती त्यावेळेस तू कुठं झोपला होता? का तू तिथे गेला नाही? धनंजय मुंडे गेला नाही का? पंकजाताई गेली नाही का? ह्या भुजबळ गेला नाही? कोणच गेला नाही. आता ही फक्त कुणाच्या ना कुणाच्या ह्याच्यावर ह्यांना राजकारण करायचं आहे आणि हे मुद्दा उचलून धरायचा आहे. पण आम्ही जातीवाद करत नाही. आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय, आम्ही घेतोय आणि ती घेणारच. कारण की अन्याय करणं दुसऱ्यावर हे आमच्या रक्तात नाही, की आम्ही आमच्या हक्कासाठी आंदोलन करतोय, आमच्या हक्कासाठी न्याय मागतोय आणि आमच्या आरक्षणासाठी आम्ही न्याय मागतोय. तुमच्यासारखं आम्ही असं म्हणत नाही की त्यांना आरक्षण मिळू नये म्हणून आम्ही आंदोलन करत नाही, किंवा दुसऱ्यांना आरक्षण भेटू नये म्हणून आम्ही उपोषण करत नाही. कारण की ही तुम्ही फक्त सगळी पॉकेटीबाज माणसं आहोत. पॉकेटे मिळतात म्हणून तुम्ही त्या तुकड्यावर भीक टाकल्यासारखं ते टाकतात आणि त्याच्यावर तुम्ही नाचत आहोत. पण आम्हाला त्याची काहीच गरज नाही. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय आणि मागितलंय आणि ती घेणार. त्याच्याशिवाय आता माघार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, कोटी कोटी मराठा.